या या चला या लवकर. अटीतटीचा सामना आहे बघा. सेमीफायनल 1. आता मात्र खऱ्या लढतीला सुरुवात झाली आहे. राहुल जर पाहिलं ना 1001 मथुर किंग आणि मथुरचे मोठे फॅन तुम्हाला पाहायला मिळतील. तिकडे राहुल पाटील, इकडे राहुल शेलारामचे. आता मात्र मेन मॅचेस आहेत आणि या मेन मॅचेसला सुरुवात झाली बघा. कारण या सामन्यामधून जो जिंकेल तो थेट प्रज्वल मेगा फायनल मध्ये पोहोचला जाणार आहे. त्यानंतर 50-50 पंच लेग बाईज बॅटकड आहे. लेग बाईज ओके. 50-50 सोने आपण पाहू शकाल आणि त्या सोन्याचे फॅन हर्षद असतील, अक्षय, राहुल पाटील हे तुम्हाला पाहायला मिळते बघा. एका बाजूला मथुर, दुसऱ्या बाजूला सोन्या. 50-50. चला जाऊया मागच्या दिशेनं. अगदी बैलगाडा शर्यतीचं सुद्धा आपण पाहिलं तर खूप क्रेज वाढली आहे. ज्या पद्धतीने क्रिकेटची क्रेज, क्रिकेटची महत्वाकांक्षा, त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर आणि त्याच पद्धतीने मग क्रिकेटची क्रेज महत्वाकांक्षा पाहायला मिळते बघा. आज व्यासपीठ भरलंय बघा. 3 दिवस आम्ही बघतो या व्यासपीठावर गर्दीच गर्दी आहे. अगदी स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. चला सामना करूया सुरू. कृपया थोडासा आवाज कमी ठेवा वरती, कारण इकडे आवाज लाईव्हला जातो बघा. हा चेंडू पाहू शकाल. आता मात्र डॉट चेंडूची सांगता, टाल्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. एका बाजूला धीरज बीड, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कोंडिलकर प्रतिष्ठान, असे 2 संघ. आणि मग या 2 संघादरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना. गोलंदाज आहे महेश शेलार. या वेळेला तुम्ही पाहू शकाल पंचांकडे जोरदार अपील. प्रेशर क्रिएट केलं जातं बघा. प्रेशर टाकण्याचं काम केलं जात आहे. कारण खेळाडूंना सुद्धा माहिती आहे बॅटची एज नाहीये, चेंडू बराचसा दूरवर होता, संपर्क झाला नाहीये, परंतु प्रेशर टाकलं जात आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा महेश आणि समोर आहे त्याच्या गणेश. ज्या गणेशनं अगदी 2 दिवसामध्ये आपली खेळी चांगली केली आहे. 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्याने साकारला. तो गणेश मात्र स्ट्राईक एंडला होता, आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला एक सिंगल आली. तीन धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. किती धावा जमतील, काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ मेगा फायनलचा तिकीट कन्फर्म करेल, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी पात्र असेल, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज. इथे मात्र आता फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो वेगानं, चेंडूला अडवतोय. फिल्डिंग होईल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त करतोय गणेश आणि त्याच्या जोडीला विशाल. आणि या सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आणि त्या पहिल्या षटकामध्ये टोटल आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि 4 धावा तुम्ही धावपलकावर पाहताय बघा. तर लहान मुलांना बाजूला घ्या, कारण ऊन सुद्धा जास्त आहे बघा, जास्त ऊन आहे. पाच चेंडू आणि 4 धावेची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा. अगदी पाहू शकाल हा चेंडू मात्र तुम्ही पाहताय आणि चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार येतोय. बघत होतो मी काय होतंय, बऱ्याच जणांनी बघितलं माझ्याकडे. धावा संख्या 4 आली. टोटल धावा धावपलकावर एक षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावपलकावर एक षटक संपलाय आणि 8 धावा धावपलकावर.
एक षटकाचा खेळ संपला. 8 धावा तुम्ही धावपलकावर पाहताय. नितीन पाटील येतो गोलंदाज. कोंडिलकर प्रतिष्ठान संघ हर्ष भगतला तुम्ही पाहताय बघा, 12वे प्रतिनिधी आहेत. मला असं वाटलं होतं की 2 दिवसानंतर हर्षला आज प्लेइंग 11 मध्ये घेतील की काय, परंतु तसं नाही झालं. आजही त्यांना 12वे बसवलेत बघा. हा चेंडू तुम्ही पाहताय अगदी सीमेरेषेलगत चेंडू अडवला जात आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी मात्र थोडीशी खराब आहे बघा. त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. विशाल पाटील आणि गणेश भुईरला तुम्ही पाहताय. 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या बरोबरीनं पहिलं दशक धावपलकावर. 10 धावा, 10 रन्स ऑन स्कोरबोर्डवर. नितीन पाटील गोलंदाज असेल. 2 धावा येत आहेत आणि 10 धावा धावपलकावर. 10 रन्स. पहिला सेमीफायनलचा सामना. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सेमीफायनल 1. एका बाजूला धीरज विट्स आणि दुसऱ्या बाजूला कोंडिलकर प्रतिष्ठान. चेंडू मात्र यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप निघालाय. पंच यावेळेला हेरतायत. सांगितलं जात आहे अवे फ्रॉम बॉडी आणि चेंडू मात्र बराचसा दुर्भर. अवांतर चेंडू. अवांतर एकदा बॅट होतीये. धावा संख्या 11. 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल. स्टेट ड्राईव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. सलर आपण पाहिलं तर ब्लॅक स्क्रीनच्या समोर होता, परंतु झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल रनआउटची विकेट जात असताना फलंदाज मात्र इथे बाद झालाय, तो म्हणजे विशाल पाटील. बॅक टू द डगआउट. सन्माननीय पाहुणे आमचे राहुलजी आणि राजूजी भोई यांचं इथं आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. नितीन यांनी जी विकेट आता घेतली ते विलास पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांचे मोठे बंधू आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. 100 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी सेमीफायनल 1. चला सामना सुरू करायचा बघा. स्ट्राइक एंडवर गणेश आणि नॉन स्ट्राइक एंडला तुम्ही पाहू शकाल संजय भगत. धाव संख्या टोटल 11 धावा, 11 रन्स. स्थिरावलेली धाव संख्या 12 धावा धावपलकावर. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, परंतु इथे मात्र घडलं जातंय बघा काय. अगदी ज्या विकेटची गरज होती, मासा यावेळेला अडकला गेलाय. जसं एखाद्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये मासा अडकावा समुद्रामध्ये, तसा हा मासा अडकला. विकेट मात्र गेली. फलंदाजाला बाद. प्रत्येक आयवा कॅच साठी भावेश गोवारी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. सीमेरेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांनी कुणीही झेल टिपला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचा आयवा कॅच साठी 100 रुपये भावेश गोवारी यांच्याकडून. नितीननी जी आता विकेट घेतली
गणेश भोईरची जी विकेट घेतली, जी गणेश भोईरची विकेट घेतली नितीननं, आणि त्या नितीनसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. राहुल पाटील, सोन्या 50-50 यांच्याकडून तुम्ही पाहू शकाल. त्यांची मोठे बंधू आहेत. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू पडतोय, आणि आता मात्र धीरज बिट्स टीम आता अडकला गेलाय बघा, अगदी जाळ्यामध्ये अडकलाय. आणि या मॅच वर आता 2 विकेट्स गेल्यानंतर विशाल रनआउटच्या माध्यमातून बाद झाला, आत्महत्या झाली, आणि त्यानंतर मात्र फलंदाज गणेश सुद्धा बाद झाला. आता मात्र चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय, झेल घेण्याची संधी, बॅक टू द बॉलर, विकेट घेतली आहे. आणखी एक फलंदाज बाद, विकेट डाऊन. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर होतोय. धीरज बिट्स या वेळेला अडचणीमध्ये येतोय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर डीजे. पाच चेंडूचा खेळ संपलाय, आणि धाव संख्या तुम्ही धावफलकावर पाहत आहे. टोटल 12 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. रन्स नितीन साठी जे पारितोषिक आहे ते जमा झालेलं आहे. 1100 रुपये टोटल. राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपये आले होते. त्यानंतर अक्षय यांच्याकडून 100 रुपये मागाशी आपण पाहिलं तर आले होते. आणि आता मात्र विलास यांच्याकडून 500 रुपये आलेत बघा नितीन साठी. माननीय राहुल पाटील नितीन भगत त्याच्या जोडीला आहे संजय भगत. नितीन भगत आणि संजय भगत आपल्याला पाहायला मिळेल. मल्टी ब्रँड शोरूम आहे, मोबाईल एक्सेसरीज आणि रिपेअरिंग. मराठी माणसाचं हक्काचं दुकान तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर उरण नाक्यावर हे दुकान आहे. अगदी हक्काचं दुकान. जर एक्सेसरीज कोणाला हवे असतील तर आपण तिथून खरेदी करू शकता. तर मोबाईल आहे, त्यानंतर खूप साऱ्या एक्सेसरीज आहेत, तिथे आपण जाऊन ते खरेदी करू शकता. धावा धावपलकावर आहेत 13 धावा. षटक क्रमांक 2 संपली आहेत. 13 धावा. अगदी मग नितीन आणि संजय या 2 फलंदाजांनी षटकार लगावले ना, तर नरेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही फलंदाजांना. बघा ती लहान मुलं मैदानात येत आहेत बघा. जर आपण कुठे असाल ना, ते वडील असतील कुणी असेल तर कृपया त्यांना बाजूला घ्या. बघा ऊन जास्त आहे, कडाक्याचं ऊन आहे. अगदी एखाद्याला मी म्हणे चक्कर वगैरे येईल बघा. काळजी घ्या जरा. आपण जर घरून त्या मुलांना आणलेत ना, तर त्यांची काळजी सुद्धा घ्या आपण. चेंडू मात्र या वेळेला अवांतर येतोय, आणि या अवांतरनं मात्र धावा संख्या टोटल धावपलकावर 14 धावा. 14 धावा. हा इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी करतोय. झेल मात्र सुटला, आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळ निघालाय वेगानं.
अगदी मागच्या दिशेने येतो, टॉस बॉक्सला टच करत असताना चौकार. कारण धावसंख्या टोटल 18 धावा. किती धावा जमवल्या जातील, किती धावायचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावा जमवून मात्र टीमला आव्हान दिलं जाईल हे आता पाहायला मिळेल. धीरज बीट्स अगदी अडचणीमध्ये आल्यानंतर सिंगल डबल त्यानंतर एक एक धावेशी झुंजतोय, धावा मात्र जमवताना प्रयत्न करतोय. आपण या स्पर्धेमध्ये LBW ठेवला नाहीये. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच दिवशी ते आपण सांगितलं होतं लेग बिफोर द विकेट आपण ठेवलंच नाही या स्पर्धेमध्ये, अन्यथा बरेचसे LBW पाहायला मिळाले असते. हा मात्र लेगबाईची एक धाव येते आणि या एकच्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर जमतीये 19 धावा. 19 रन्स, 19 रन्स पाहायला मिळतील. संजय भगत यावेळेला पहिला चेंडू खेळतोय. इथे मात्र अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे, परंतु अगदी उडी लगावली आहे, चेंडूला मात्र अडवलं जात आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि त्यानंतर मात्र दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्याच्या चपळाईने जसं एका हरणाच्या माग जसं एखादा आपण म्हणत चित्ता लागावा, वाघ लागावा, तसं मात्र दोन फलंदाज खेळपट्टीवर धावले आणि त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण. आणि या 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल धावपलकावर येते 21 धावा. नक्कीच नक्कीच आमचे फॉर्च्यून इव्हेंट सांगते बघा यावेळेला जर्सी सुद्धा आपण पाहिली ना फलंदाजी करणाऱ्या संघाची, तर त्याच कलरचे बघा. अगदी सोन्या बघा मनाच्या अगदी मनाच्या अंतकरण आकांताने सांगतोय की बाटकट आहे, परंतु पंच तटस्थ आहेत बघा. चेंडू मात्र यावेळेला हा तुम्हाला पाहायला मिळेल डॉट चेंडू येतोय. सोन्या टेन्शन मध्ये येत आहेत. धाव संख्या टोटल आहे धावपलकावर जमतीये 21 धावा. 21 रन्स पाहायला मिळेल, पण टेन्शन मी म्हणे आता घेणं गरजेचं आहे धीरज बीट संघाला. कमीत कमी 4 षटकामध्ये तुम्हाला 40+ धावा सुद्धा आता असणं गरजेचं असणार आहे, कारण समोर सोन्यासारखा खेळाडू आहे, बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मग तुम्हाला मी म्हणे 40 ना 50 तरी कराव्या लागतील. इथे मात्र खराब कामगिरी. शॉट फाईन लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. 2 धावा पूर्ण आणि या 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल 23 धावा. षटक क्रमांक 3 प्रणीत शेलार आणि चेंडू मात्र टोटल झालेत 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू बाकी आणि धाव संख्या 23 धावा. 23 रन्स टोटल पाहायला मिळत आहेत. शुभम भोईर यांच्याकडून संजयसाठी बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपये. हा मात्र तुम्ही पाहताय पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी नजरेसमोरून चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धीरज बीट संघाने जमवल्या टोटल धावा धावपलकावर 25 धावा. 25 रन. तोपर्यंत जाऊया आमच्या नितीन डीजे कडे.
चला टॉस साठी यायचं बघा. सेकंड सेमीफायनल टीम असणार आहे ती म्हणजे जीवदानी 11 आणि त्यांच्या समोर खेळणारा संघ गौरीश 11. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा. सेकंड सेमीफायनल अगदी या मॅच मध्ये हिटिंग चालू आहे बघा. हिटिंग चालू आहे. एका बाजूने हिटिंग, दुसऱ्या बाजूने हिटिंग. हिट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु मिळताय त्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 आणि या 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल जमतीये 27 धावा. 27 धावा पाहायला मिळतील. चेंडू मात्र टोटल शेवटच्या षटकामध्ये झाले 1 चेंडू आणि 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलं जात आहे. ऑन साईडला तुम्ही पाहू शकाल डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलं जात आहे आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळेल जमती आहे ती म्हणजे आपण पाहू शकाल टोटल 28 धावा. 28 रन्स पाहायला मिळतात टोटल. तुम्ही पाहू शकाल चांगला खेळ मात्र, चांगली मॅच, चांगली स्पर्धा KPL 2024. आणि मग दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचले नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल तर इथे मात्र या चेंडूवर धाव नाहीये ना. शॉट म्हणजे दुसरीला आउट झालाय म्हणजे धाव नाहीये. डॉट चेंडू असेल आणि विकेट सुद्धा गेली आहे. धाव संख्या टोटल 'क्या बात है संजय'. संजय भगतला तुम्ही पाहू शकाल. नवीन फलंदाज सागर भोईर. सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. संजय भगतने जो षटकार लगावला तर किरण भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. धाव संख्या धावपलकावर स्थिर आहे 28 धावा. इथे मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू सरळ बीट करतोय ऑन फील्डला आणि चेंडू मात्र या वेळेला तुम्ही पाहू शकाल एक टप्पा 1 बाउन्स ब्लॅक स्क्रीनच्या वरतून येतोय. दमदार स्ट्रोक चौकार. चार धावा येत आहेत आणि या 4च्या बरोबरीने धाव संख्या 32 धावा. 32 चेंडू मात्र झाले टोटल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू मध्ये जे करता येईल ते धीरज बीट संघाला संजय आणि सागरला आता करावा लागणार आहे. एस फॅक्टर गोलंदाज सज्ज लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय परंतु क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. झेल मात्र सोडलाय बघा. मिळाले या चेंडूवर 2. तिसरीचा प्रयत्न होणार का परंतु 2 धावा आणि या 2च्या बरोबरीनं 5वा चेंडू इथे समाप्त झालाय 4थ्या शेवटच्या डेट ओव्हर मधील स्लॉगरच्या षटकामधील आणि धाव संख्या 34. 34 रन्स पाहायला मिळतात. स्कोरबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतील अगदी धाव पटलावर 34 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज अनिकेत भगत आणि त्याच्या समोर संजय भगत. इथे मात्र संजय साठी हा चेंडू गॅप मध्ये येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू मात्र आलाय. एक टप्पा 1 बाउन्स ओव्हर द रोक. आणखी एक येतो संजयच्या बॅट मधून चौकार. इनिंगची समाप्ती मात्र योग्य केली आहे 4 धावेनं. सुरुवात आपण पाहिली तर रडखडत झाली परंतु समाप्ती मात्र चांगली झाली आहे. मग 4 धावा आणि या 4च्या बरोबरीनं टोटल जमल्या 38 धावा आणि 39चा टार्गेट असेल ते ठेवलंय धीरज बीट संघानं. कोंडिलकर प्रतिष्ठान संघासमोर धावा जमतील चेस होतील. येणारी 24 चेंडू पुन्हा एकदा आपण ऐकूया त्यानंतर 39 करायचे. तोपर्यंत जाऊया आमच्या लाडक्या डीजे करा.
साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया. मी संकेत भोईरांना विनंती करतो आपण शुभ सन्मान करायचा आहे. राहुल भोईर साहेबांचा इथे करूया आपण शुभ सन्मान. मी संकेतांना विनंती करतो आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्याला लाईनअप मध्ये जायचं आहे, लाईन मध्ये यायचं आहे बघा बाहेर. 24 चेंडू 4 षटकं 39 करायचे. पंचांना पाणी नाही बघा, पंचांना पाणी नाही मैदानात. सेकंड सेमीफायनल गौरीश 11 आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी 11. चला राहुलजी भोईर आपल्याला विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. राहुल भोईर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकी केल्या जात आहे. पहिला सेमीफायनल सुरू आहे. जो जिंकेल चेंडू द्यायचं बघा, जो जिंकेल तो मात्र आपण पाहिला तर मेगा फायनल साठी दावेदार असणार आहे. तिकीट कन्फर्म असे चेंडू द्यायचं बघा, चेंडू द्या मैदानात. चला क्षेत्ररक्षण लावायचे धीरज बिट्स. धीरज बिट्स आता काय करेल, काय रणनीती आखली जाईल, काय घडलं जाईल, अगदी गोलंदाजी चांगली होणार की नाही हे पाहायला मिळणार आहे. येणारे 24 चेंडू 39 धावा. टॉस होतोय राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार तुम्हाला पाहायला मिळतील. गौरीश 11 संघाचा तुम्ही पाहू शकाल अगदी भूषण आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी माता 11 संघाचा कर्णधार भावेश भगत. भावेश भगत आपण जयेश पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. यज्ञेश आणि भूषण असे दोन कर्णधार. टॉस केला जातो, नाणेफेकी केली आहे, कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय आई जीवदानी 11 संघाने. मॅच संपली की यज्ञेश आपण लगेच डिसिजन अंमल करायचा. आपण 24 चेंडू आणि करायचे त्या म्हणजे 39 धावा. हर्षल कालोके आणि त्यांच्या जोडीला आलेला सलामीला महेश भोईर. महेश भोईर यांचा शुभ सन्मान करूया आपण. मी राज भगतांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान करायचा आहे. सामना होतो सुरू. 24 चेंडू आणि 39 धावा जमवायचे आहेत, तर 39 धावा डिपेंड करायच्या आहेत. 24 मध्ये 39 आणि मग कोण असेल पहिला सेमीफायनल जिंकून मेगा फायनल मध्ये तिकीट कन्फर्म करणार, कोण पात्र असेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. आमची रिलीज मास्टर तुम्हाला पाहायला मिळतील बघा. वसंतजी गोवारी यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण करूया स्वागत. त्यांना विनंती या बघा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वसंतजी गोवारी आताच्या सध्याच्या रील्स खूप फेमस आहेत बघा. कारण आज आहे ना कुणीही झालं तरी आपण जर एक बोलायचं झालं तर प्रत्येक जण रील्स करतो. थोडं काही असं वाटलं रील्स करतो रील्स आणि लगेच ती इंस्टावर असेल किंवा लगेच आपण ती पुढे पाठवत असतो. तर वसंत गोवारी यांना विनंती या बघा आपण रील्स मास्टर आपलं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी सोशल मीडिया आपण पाहिलं तर खूप अग्रेसर आहे सध्याच्या घडीला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मग फॉलो करणं, त्यानंतर फेसबुक आपण फ्रेंड रिक्वेस्ट असेल अशा फेक अकाउंट सुद्धा बऱ्याचशा पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक सुद्धा तेवढीच केली जाते बघा. अगदी शिकलेली सवरलेली माणसं सुद्धा फसतायत, हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. तुम्हाला ₹1 पाठवला जातो, त्याच्यावर तुम्हाला रिपीट सांगितलं जातं, कधी कधी चुकून आलाय आणि मग त्यानंतर तुम्हाला तिथे गंडा घालून त्यानंतर तुमचा अकाउंट हॅक करून तुम्हाला तिथे
मग खाली केलं जातं. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज ऑनलाईन फ्रॉड सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहतोय. परंतु आज असा विचार केला ना, प्रत्येक जण हा विचार करतो ऑनलाईन स्वस्त मिळतोय, परंतु बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज मार्केटिंगमध्ये आपले पनवेल कोल्हेवाड्यातील बरेचशी मुलं आहेत. आज सर्वांना या गोष्टी माहिती आहेत बघा. कारण या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या दैनंदिन जीवनामध्ये. एखादी गोळी असेल, टॅबलेट असेल, तुम्हाला जर कमी प्रमाणात मिळत असेल ना, तर त्याचं कारण सुद्धा वेगळं असतं. तसं हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ऑनलाईनमध्ये बराचसा फ्रॉड आहे. आणि जी दुकानं आपण पाहतो ना समोर, जी मार्केटमध्ये दुकानं आहेत, अगदी प्रॉपर तुम्हाला गोष्टी मिळत असतात. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या पहिल्या चेंडूवर आली सिंगल, आणि या सिंगलनं मात्र संघाचं अकाउंट ओपन केलाय. करायचे 39, त्यामध्ये पहिल्या चेंडूवर आली 1 धाव. आता मात्र 23 चेंडू 38 धावेची गरज. गोलंदाज सज्ज असेल तेजस. तेजस शेलारचा हा चेंडू पंचांचं डिसिजन अंतिम असेल बघा. पंचांचं डिसिजन अंतिम असेल. चला सामना सुरू करायचा बघा. चेंडू मात्र येतोय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, आणि धाव संख्या टोटल 1 धाव. 2 चेंडू झालेत. प्रेशर क्रिएट करावं लागेल तुम्हाला. प्रेशर मध्ये आणून त्या संघाला अगदी अडचणीत आणावं लागणार आहे. इथे मात्र काय जबरदस्त यावेळेला कामगिरी बघा. अगदी मला इथे आठवण झाली बघा. आठवण झाली इथे. मोहम्मद केब असेल, त्यानंतर युवराज सिंग असेल. युवराज सिंगला पण शॉर्ट पॉइंटला बराच पाहिलाय, परंतु इथे मात्र हा झेल टिपला. अगदी निसटला होता. कॅरी केला झेल. फलंदाज मात्र मागच्या चेंडूवर बचावलाय. या चेंडूवर बाद झालाय फलंदाज. नितीन पाटीलची विकेट गेली आहे. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. इतका वेळ कमी होताना डिस्टन्स आपण पाहिलं आणि इतक्या वेगाने चेंडू निघाला. कॅरी केला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उडाला, त्यानंतर सेकंड अटेम्प्टला मात्र कॅरी केला आणि छेड मात्र टिपलाय. धाव संख्या टोटल. आमचे सन्माननीय सुमितजी भोईर यांचं इथे आगमन झालंय. सुमित भोईर आपण यायचं बघा. आपलं स्वागत आहे. सुमितजी भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय आपण पाहता आमचे राहुलजी पाटील आणि महेशजी पोपेटा या दोनही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करूया आपण या बघा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. राहुलजी पाटील आणि महेशजी पोपेटा हे 2 मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. रुपेशजी पाटील आणि राहुलजी पोपेटा असतील तर हे 2 मान्यवर इथं आले. त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानात काय घडतंय बघा. आणखी एक असं वाटलं झेल उडाला होता बघा, परंतु 4 खेळाडू तिथे पोहोचले, परंतु झेल मिस झाला. अगदी पुढ्यामध्ये पडला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. धाव संख्या 2 धावा. नक्की प्रज्वल, ज्या वेळेला 60, 65, 70 धावा असतात ना, फलंदाजी करणारा संघ सरळ आपण बरोबर बिंदास खेळत असतो. परंतु लो स्कोरिंग मॅच असते ना, त्यावेळेला हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. हा सामना शेवटपर्यंत जाणार यात तिळमात्र शंका नसेल बघा. सोन्या जर मैदानात राहिला तर सामना फिनिश होईल लवकर, परंतु विकेट जर गेली तर शेवटपर्यंत या मॅचवर अगदी धीरज बीट्स सामना मात्र अगदी आपल्या हातामध्ये पकडणार आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा
तेजस सेलार एक विकेट संपादन करतोय. स्ट्राईक एंड वर हर्ष आणि त्याच्या समोर आहे अनिकेत. बघा त्या वेळेला फटका फसलाय. संधी आहे. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल या वेळेला तेजस सेलारला मिळतीये दुसरी सफलता. अडचणीमध्ये येतोय या वेळेला कोंडिलकर प्रतिष्ठान धीरज बीट संघाच्या जल्लोष मैदानामध्ये. क्या बात है, व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच डीजे. विकेट काढल्या होत्या. आम्हाला बाद केलं. आम्हाला 38 धावसंख्येवर थांबवलं. 39 धावा डिपेंड करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजीमध्ये हे दाखवत असताना धीरज बीट्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एकोणीस चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. 19 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. बघा ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. बघा 19 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय अगदी सरळ निघालाय आणि त्यानंतर मात्र ऑफ स्टिकवर रिलीज होताना पाहिलं आणि पंच सांगत आहेत चेंडू मात्र निर्धाव असेल. चांगला चेंडू आहे आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. धाव संख्या काय जबरदस्त षटक. तेजस साठी एकदा जोरदार टाळ्या. 39 धावांना डिपेंड करायचं आहे आणि त्यामध्ये मग पहिलं पॉवर प्लेचं षटक जर असं राहत असेल तर मग धाव संख्या जमली आहे टोटल. धाव संख्या 2 आणि 2 सफलता. मेन फलंदाज हर्षल आणि नितीन बाद झालाय. चला सामना सुरू करायचा. धीरज बिट्स गेल्या वर्षीचा चॅम्पियन आणि आपण पाहिलं तर कोंडिलकर प्रतिष्ठान द्वितीय क्रमांकावर थांबला होता. यंदा यामध्ये ही पहिली सेमीफायनल आहे आणि मग त्या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. कोण कुणावर हावी होणार,
कोण कुणावर कुरघुड्या करणार आणि कोण मात्र पुढे जाणार हे पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू आता मात्र पाहायला मिळतील. येणारे 18 चेंडू 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धावा. गणेश भोईर येतोय गोलंदाज. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये सामना लवकर फिनिश होईल की काय, परंतु अगदी सोन्याला बाद केलं, नितीनला बाद केलं आणि मॅचवर आता अगदी वर्चस्व गाजवत असताना 18 चेंडू आणि 37 धावा. 18 चेंडू 37 धावेची गरज. इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडूला पकडणं गरजेचं होतं, परंतु चेंडू मिस झालाय, सुटलाय आणि त्यानंतर येते आणखी एक 22ची धाव आणि आता मात्र येणारे 17 चेंडू आणि करायचे 36 धावा. 17-36चं समीकरण, 17-36चं इक्वेशन. मग कोण जिंकून कोण मात्र पुढे जाईल, कोण मात्र मेगा फायनल मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल, कोण मेगा फायनलचा दावेदार होईल, यासाठी हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात. इथे मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केला यावेळेला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून येतोय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना आउट ऑफ दी पार्क. षटकार. चांगलं गीत आणि त्याच्यावर अगदी नृत्य सुद्धा तुम्हाला पाहूया. थँक्यू थँक्यू. खूप चांगलं नृत्य. वसंत गोवारी रील्स मास्टर तुम्हाला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज हे गीत आणि ते नाव ऐकल्यावर अंगामध्ये संचारणारी ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळत असते. कारण स्वराज्यासाठी अगदी मुठभर बावल्याने घेतलेली मेहनत. परंतु इथे मात्र आणखी एक फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला येतोय फलंदाज यावेळेला आकाश भोईरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि राहुलजी पाटील त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल बघा. आणखी एक जर षटकार आला तिसरा तर आकाश साठी बघा संधी आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मान्यवर तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलंय. अगदी मॅचची आता रोमांचकता वाढली बघा. दोन षटकारांना मॅच मध्ये अगदी चुरस आणि शिरकाव करताना. 15 चेंडू आता 24 ची गरज होती. क्षेत्ररक्षण करतोय चुकी. गॅप मधून चेंडू येतोय सीमा पार. येणारे आता 14 आणि राहिले तर 20 धावा. कोणी 19 फेब्रुवारी येत्या 19 तारखेला अगदी जर आपण पाहिलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला पाहायला मिळेल. तिथीनुसार जयंती. किती गुणगान गाऊ माझ्या राजाचं, ज्या राजानं आम्हाला दिलं हे अस्तित्व. आणि आज मात्र आहोत ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण. अगदी हा चेंडू मात्र येतो अवांतर आणि अवांतरनं मात्र धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या टोटल धावपलकावर जमती आहे 20 धावा. 20 19 आता करायच्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय आणि 19 धावा करायचे आता मात्र. इथे मात्र फटका उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. फॉर्च्यून इव्हेंट्सचा आमचा कॅमेरामन आणि त्याच्या सरळ येतोय वरून हा सरळ षटकार.
13 धावेची गरज आहे. हा महाराष्ट्र आमचा, हा भारत देश आमचा. याच भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आम्ही मात्र राहतो आनंदानं, परंतु त्यामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम केलं जाते बघा. अगदी एकजुटीनं आपण राहतोय, तर या भारत देशानं, भारत मातेनं अगदी सर्वांना समाविष्ट केलाय. चला बाकी खेळाडू बघा. कोंडिलकम प्रतिष्ठान, तुम्ही बसायचे. सोनिया, सोनिया तुम्ही वरती बसायचं बघा. तुम्हाला बसायला जागा दिली आहे, तुम्ही कुणाला बसायला जागा दिली ती? आणि इथे मात्र हा फटका तुम्ही पाहताय, अगदी या चेंडूवर वाईट चेंडू येतोय. चला 11 खेळाडू वरती बसायचंय. कोंडिलकर प्रतिष्ठान 11 खेळाडू वरती बसा तुम्ही. पुढच्या वर्षी डगआउटच बनवू नका, म्हणजे ज्यांना कुठे बसायचंय तिथे बसतील. बरोबर आहे, कारण तुम्हाला 11 खुर्च्या ठेवल्यात, बसायला जागा बनवली आहे तुम्हाला, आणि तुम्ही रशीच्याच कडेला धावताय. धावसंख्या आता, हा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला अलॉंग द कार्पेट तुम्ही पाहताय. आणि एक सिंगल येते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 28 धावा. आता करायचे आहेत येणारे 12 चेंडू 11 धावेची. अगदी गणेश भोईरच्या षटकानं या मॅचला युटर्न दिलं बघा. अगदी या मॅच मध्ये शिरकाव केलाय तो म्हणजे कोंडिलकर प्रतिष्ठान अँड बॉईज अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळते या संघानं. 6 चेंडू आणि 23 धावांची इनिंग आकाश भोईरनं या मॅच मध्ये कलाटणी दिली आहे बघा. धाव संख्या धावपलकावर आता करायचे आहेत येणारे 12 चेंडू 11 धावेची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. बारा चेंडू आणि आता 11 धावेची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. आकाश भोईर एकाकी झुंज देतोय, एकाकी किल्ला लढवतोय आणि संघाला मात्र मेगा फायनल मध्ये नेण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतील धीरज बीड संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र आडव्या पट्ट्याने यावेळेला चेंडू सरळ येतोय. विशाल पाटीलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून मंचाला देतोय सलामी. 6 धावा. धावेची गरज आहे. षटकाराला टोटल धावा 34 धावा. आकाश भोईरच्या धावा 29 धावा, 29 रन्स. अक्रॉस द लाईन यावेळेला आडव्या पट्ट्याने खेळतोय. ऑफ स्टिक वर चेंडू रिलीज केला, अगदी खाली राहतोय, लो राहतोय आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र करायचे आहेत त्या 5 धावा. 10 चेंडू आणि 5 धावा. हा जर विकेट गेला ना प्रज्वल, तर मॅच मध्ये वेगळं चित्र सुद्धा निर्माण होईल. ते करावं लागेल गोलंदाजांना. विकेट घ्यावी लागेल आकाशची, परंतु इथे मात्र आकाश सांगतोय आम्ही खेळणार, आम्ही जिंकणार. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल सामना जिंकलाय तो कोंडिलकर प्रतिष्ठान 11 संघानं. चला चला कंटिन्यू.
बघा हस्तांदोलन करायचे दोन्ही संघ. चला हस्तांदोलन करायचे दोन्ही संघ आपण. चला कोंडिलकर प्रतिष्ठान आणि धीरज बीड. गेल्या वर्षी धीरज बीड चॅम्पियन होता आणि रनरअप होता कोंडिलकर प्रतिष्ठान. यंदा मात्र धीरज बीड संघाला नमवून मेगा फायनलचा दावेदार ठरलाय. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो राहुल कोंडिलकर यांचा संघ कोंडिलकर प्रतिष्ठान. विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान 11 हा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 चेंडू 35 धावा 1 मॅन शो 1 मॅन आरबी. या मॅचला यू टर्न दिलं, या मॅचला कलाटणी दिली तो आकाश भोई ठरलाय या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर कॅश प्राइज होतं बघा नितीनसाठी आलेलं. टोटल 1600 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचं बघा. नितीन पाटील आपल्यासाठी जे कॅश प्राइज होतं ते आपण घेऊन जायचे 1600 रुपयाचं.